आजचं हे रिफ्रेशिंग ड्रिंक एकदम युनिक आहे, खूप वेगळं आहे आणि सीझनल आहे. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला जी फळं मिळतात त्या दोन फळांच्या कॉम्बिनेशनमधून हे सरबत बनवलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे कशा पद्धतीनं बनवलं आहे हे तुम्हाला सगळ्या टिप्स सहित समजेल. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये म्हणजे अगदी मार्च महिन्यापासून जून महिन्यापर्यंत आपल्याला ही फळं मिळतात आणि त्यामुळे या कालावधीत आपण ह्या पद्धतीचं सरबत बनवू शकतो. साठवून पण ठेवू शकतो आपल्याला हवं असेल तर तुम्हाला या व्हिडिओतून हे मी दाखवणार आहे. नमस्कार, स्वरूप छंदकलामध्ये तुमचं नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत. या चॅनेलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. तर हे आपल्याला सरबत बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथे सब्जा भिजत घालते आहे. सब्जा हे असं बी आहे की हे भिजत घातल्यानंतर सगळ्या प्रकारच्या सरबतामध्ये आपण वापरू शकतो आणि याच्यामुळे आपल्याला उष्णतेचे त्रास कमी होतात. शरीरातली उष्णतासुद्धा कमी व्हायला मदत होते आणि म्हणून या उष्णतेच्या दिवसांमध्ये खास करून सब्जा, तुळसबी आपण सरबतांमध्ये वापरलं पाहिजे. हे 10-15 मिनटासाठी फक्त भिजत घालायचं. बी संपूर्णपणे पाण्यात भिजलं पाहिजे आणि फुगून ते जरासं मोठं होणार आहे, त्यामुळे त्याच्यासाठी तेवढं पाणी घालायला पाहिजे. हे असं झाकून बाजूला ठेवायचं, म्हणजे तोपर्यंत आपण सरबताची मुख्य कृती करू शकतो. तर इथे मी तोतापुरी कैरी घेतली आहे. सर्रास सगळीकडे ही आपल्याला बाजारात मिळते. फक्त ह्या सरबतामध्ये कडक कैरी वापरायची नाही आहे, तर थोडीशी मऊ झालेली कैरी वापरायची आहे. त्यामुळे ह्या सरबताची चव एकदम युनिक होणार आहे, कारण दोन फळांचं कॉम्बिनेशन आहे. करमळं पिकलेली आहेत आणि हा जो गर आहे तोही आपण मऊ कैरीचा घेतलेला आहे. तर आता करमळं कशी कापायची हे मी करमळाच्या वेगवेगळ्या व्हिडिओजमधून दाखवलेलं आहे. अगोदर याच्या 5ही कडा कापून घ्यायच्या, त्यानंतर देठाकडचा आणि फुलाकडचा भाग कापायचा आणि नंतर बिया काढायच्या आहेत आणि नंतर मग याच्या फोडी करायच्या आणि मग मिक्सरमध्ये आपल्याला हे पेस्ट करून घ्यायची आहे. कैरीचा सुद्धा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे या पद्धतीनं. अगदी छोटे तुकडे करायची काही गरज नाही, कारण आपल्याला हे मिक्सरमध्येच वाटायचं आहे. पेस्ट तयार करायची आहे. यामध्ये किंचितसं पाणी घालायचं आणि हे वाटून घ्यायचं. जर तुम्हाला साठवण्यासाठी करायचं असेल तर पाणी घालू नका. हे मी 2-4 दिवसांसाठीच सरबत बनवते, त्यामुळे मी याच्यामध्ये पाणी घालते आणि मिक्सरला वाटून घेतल्यानंतर या पद्धतीनं ही पेस्ट तयार होते. करमळ आणि कैरी दोन्हीचा गर साधारणतः सारखाच घ्यायचा, समप्रमाणात घ्यायचा आणि त्यानंतर या पद्धतीनं त्याची पेस्ट बनवून घ्यायची. मी इथे 2-4 दिवसांसाठीच सरबत बनवते, त्यामुळे इथे मी लगेच मिक्सरचं भांडं पाणी घालून सगळा गर काढून घेते. यामध्ये आता साखर घालून विरघळवायची आहे, त्यामुळे भरपूर पाणी एकदम घालायचं नाही. नंतर आपल्याला हवं तेवढं आपण पाणी घालून चव बघून पातळ करू शकतो. तर हा गर एकजीव करून घ्यायचा, कारण याच्यामध्ये आता पाणी घातलं आहे थोडंसं आणि नंतर साखर घालायची. कैरी आणि करमळ यांची चव कशी आहे, आंबट किती आहेत आणि गोड किती आहेत हे बघून आपल्याला साखरेचं प्रमाण ठरवायला हवं.
हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं. आतमध्ये काही फळाचे तुकडे दिसले आणि ते जर आपल्याला बारीक करून हवे असतील तर पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि वाटून घ्यायचं. चुकून बिया राहिल्या असतील तर बिया दिसत असतील करमळाच्या तर त्या काढून टाकायच्या. हे सगळं झाल्यानंतर यामध्ये साखर घालायची. मग अशी म्हटलं तसं चव कशी आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये साखरेचं प्रमाण ठरवायचं. नंतर त्यात मीठ घालायचं. मी इथे सैंधव मीठ वापरलं आहे. नंतर याच्या जोडीला आपल्याला मिरपूड घालायची आहे. काळी मिरी वाटलेली आहे त्याची पावडर घालायची आणि हे छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मिरीची पुठळी तयार होणार नाही. या पद्धतीनं ढवळायचं आणि साखर विरघळवून घ्यायची. आता हे तयार झालेलं मिश्रण आहे ते आपण दोन पद्धतीने वापरू शकतो. एक तर जशी आहे तसंच बाटलीमध्ये किंवा जारमध्ये भरायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा हे ग्लासमध्ये ओतायचं आणि जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी घालून ते वाढवायचं. किंवा यामध्येच पाणी घालून सफिशियंट तयार करायचं, चव बघायची आणि सब्जा भिजत घातलेला आहे तो त्यामध्ये मिक्स करायचा आणि तसं बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा आपण फ्रीजमधल्या बाटलीतलं ओतून घेऊन थेट पिऊ शकतो. आता यामध्ये पाणी घालत असताना तुम्हाला जर बर्फ घालायचा असेल तर त्या प्रमाणात पाणी घाला. पण साधारणतः जेव्हा आपण उष्णतेसाठी सरबत पितो त्यावेळेला त्यामध्ये बर्फ वापरू नये, कारण बर्फसुद्धा उष्ण असतो आणि आपण बाहेर वाढलेली उष्णता आहे त्याचा त्रास कमी होण्यासाठी, म्हणजेच शरीराला थंडावा मिळावा म्हणून आपण सरबत पितो. मग अशा वेळेला त्यामध्ये बर्फ वापरला तर शरीराला थंडगार लागतं परंतु गारवा मिळत नाही. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये बर्फ घाला. या पद्धतीनं सब्जा बी जे सर्वात पहिल्यांदा भिजत घातलं होतं ते छान भिजून व्यवस्थित फुगलेलं आहे. सगळ्या बिया अशा ट्रान्सपरंट दिसत आहेत. त्या बीच्या सभोवती संपूर्ण मलई जमल्यासारखी तयार झालेलं आहे. ते बी यामध्ये घालायचं आणि हे सरबत तयार आहे. आता हे पातेलीमध्ये असलेलं सरबत फ्रीजमध्ये ठेवता येईल. यामध्ये जेवढा सब्जा घालायची इच्छा असेल तेवढा वापरायचा. आहे तसंच फ्रीजमध्ये ठेवायचं किंवा पाणी मिक्स करून पातळ करायचं आणि नंतर मग फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. कशाही पद्धतीनं तुम्ही हे 4-5 दिवस वापरू शकता. यामध्ये कुठलाही इसेन्स वापरलेला नाही आहे, कलर वापरलेला नाही आहे, तरीसुद्धा चव पण युनिक आहे, मस्त आहे आणि रंगसुद्धा खूप छान आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर प्रमाणात फळं आलेली असतात आणि वेगवेगळी आपल्याकडे खूप प्रकारची फळं पण आहेत. तर अशी आपण वेगवेगळी सरबतं करून पित असतो. तर हे तुम्हाला सरबत वेगळ्या पद्धतीचं कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हीसुद्धा या प्रकारे करून पिऊन बघा, म्हणजे याची युनिक चव आहे ती तुम्हाला चाखायला मिळेल. मी दिलेली माहिती, या प्रकारचं सरबत तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा.